काय दारात उभा राहिली काय उभा राहिली म्हणजे डोळं चुळीत मग मला जायचंय. काय मग झोपून उठती की निघती झोपेतून नाही उठले नाही. डोळ्यात काहीतरी गेलंय काय हे त्या माणसा डोळं तर उघडायचं झाकून घ्यायचे ना मग जाऊ दे, मला तुमच्या नाद लागायला नाही टाइम. मला ते माझ्या मावस बहिणीच लग्न आहे. आयर करायचं मला पैसे. कोणाचं आहे कोणाचं आयर नाही, मावस बहिणीच लग्न आहे, तिला आयर करायचं, मला पैसे द्या. पैसे द्या हा पैसे काय झाडाला तोडायची काय झाडाला नाही तुमच्या जवळ तोडायची. द्या पैसे. आज मावस बहिणीचा आहेर हं. उद्या भावाचा आहेर मग आता हाय तिसऱ्या लागलं. दिवशी बहिणीचा मुथूर हा. चौथ्या दिवशी काय उरलेलं सुरलेलं कालवायला जायचं तिथं काय काल पाहिजे आयवर पार घर खाल्लं ना त्या आयवरानी मला माहित नाही. मला पैसे द्या, मला आयर आणायचा आहे त्यो. लग्न आहे मला, उद्या जायचंय तिकडे लग्नाला. जमणार नाही कस काय जमणार नाही. लग्न नाही ना आयवर बी नाही गोडीत पैसे द्या. पैसे नाही आयवर नाही ए बाबा पैसे द्या गोडीत. मिळणार नाहीत. का काय बरं करायची देणार? करून घे. अरे लाज आहे का तुला काय मला लाज नाही 4 करायची. 8 दिवसाला पळती याचं लग्न न त्याचा मुथुरण त्याचा वाढदिवस मग असल्यावर जाणारच ना. मध्ये आजीचा दावान पण लग्न असलं ना- आज्याचा 13वान याच्यावर राहते का कोटा नेव सगळे घरात कार्यक्रम असला जाणार ना. आज काय करणार जायचं तुम्ही? ना कार्यक्रम जा झाला त्या तुम्हाला नातेवाईक नाही, मला नातेवाईक नाही काय फार. नाही नाही तू आख्या तालुक्याची धर तालुक्याचे काय धरू, माझ्या घरातच नाही येत. उरली तर जिल्ह्यात बघ. अरे तो नको नको करून टाकली ना माही फार हो जास्त बोल नका, मला पैसे द्या. जमणार नाही पैसे नाही काहीच नाही मिळणारच नाही. कस काय नाही मिळणार. जायचंच नाही मुळात तर पैशाचं काय संबंध आहे जायचं नाही म्हणजे जाऊच नको. मला माहित नाही, मला पैसे द्या. अरे मला माहित नाही, मला पैसे द्या गोडीत. जमणार नाही जमणार तुला नाही. राहायचं काही तर ए आवाज काय करता बावटाने. जायचं नसलं तर राहायचं आणि जायचं तर परत यायचंच नाही. जायचं भिजत असलं नाटक नका शिकू, मला पैसे मी देणार द्या. नाही काय विषय घेऊ नको नाही तर पिशी घे आणि तुपली निघ मी का पैसे घेणार निघाल काय निघाल म्हणजे मला थांबू उद्या नको जायचं. इथं. का बरं थांबू नका. काय थांबती पैसे द्या. तू आहे भरण लग्नच करीत हिंड पैसे द्या. पैसे नाही. पैसे द्या. अरे तुला सांगतोय ना पैसे द्या. अरे पैसे नाही काय नाही तू आहे ना बिंदास जबर ए बाबा जा तू. कुठं जा, मी नाही नाही जाणार जा. कुठं. तुला पिशी देतो थांब तू तशी नाही ऐकायची ओके तू पिशी आओ, मामा. तू बाकीच्या पंचायती नको तुला सांगतो तू इथं थांबत नको चल निघ आई निघ, बाबा! निघ, निघ, जा अरे बाई टाकून टाकलं ना तू लग्न येव करू करू 4 आणि 2 दिवसाला लग्नाला पळतीन दे आईवर इथं कामाला जातो आणि देतो तुला पैसे सगळे घरी विकू का चाल ही चप्पल इथं टाकून गेलं काय दर चप्पल घेऊन जा तू चप्पल नाही तर पेटवाली चप्पल 30 रुपयाची चप्पल घेतलेली. अरे घाला घाला. तिकडं तुमच्या चुलीत. ऊन आहे पाय पोत्यांनी अरे धर धर नी हा धर ये दुसरी बी जेल वाईटा आणलाय वहिनी काय झालं? अरे बाबाने घरामधून हाकलून दिलं मला मारून आणून. पेलता बिलता काय देऊ कशाचं पेलं कशाचं काय. काय झालं? आहो ताई, आता लग्न आहे घरामध्ये, मग आयराला पैसे लागतात का नाही. हो आयर न्यावं लागतं का नाही. आता माझ्या मावस बहिणीच लग्न आहे, आयर न्यावं लागेल का नाही. नाव कुणाला ठेवतं यांना ठेवतील का मला. आता तुमच्या घरच्यांना ठेवणार मग मी त्यांना म्हणलं आयराला पैसे द्या म्हणलं, हालून मारून हाकलून दिलंय मला. नाही राहिलं, मला नाही राहायचं. कुठं झाला मग घरात घेऊन होय. मला हाकलून दिलंय घराच्या बाहेर आणून. पिशी फेकली, चपला फेकल्यात. त्याला म्हणतो पिया एवढा दारू केला का पैसे हा तिकडे गावभर हिंडायला बिगर कामात हिंडायला आता आपण काय बोलणार गरीब माणूस. गरीब माणूस आता काय त्याचं एक अवघड आहे. कशाचा बी लई वेळेस केलंय बरं का आता असंच काय मस्ती तुम्हाला हानमार आहे ना त्याला एखाद्या टाकावून काढावाच लागणार आहे. बघ आपण बोलायला कशी वाटत तर. हा. काय बोला तर नको बाई, इथे माणूस हाणतय मारतय. जाते मी माझी. नको नको थांबा तुम्ही जाऊ नका तुम्ही काय 2 मिनिटं त्या माणसाला बोलताना नाही, आपलं त्याला उचलत. ना आता आता सर्वच करावं लागलं लय वेळ झालंय त्याचं त्याला सांगून काही ऐकत नाही तर चांगला चुपून काढावं लागणार तुम्ही समजून सांगितल्यावर ते अजून मला हानीन मारीन. हा आणि तुम्ही मारे तुम्ही मारतोय वेडी. मग कस काय आणि तुम्ही मारतो पकडून मारणार आधीच गाचा गाचा वडीत आहे, हानीत आहे, मारित आहे. वैतागून टाकले त्या माणसाने परमायाची वाला. अहो पण काय ती हाय त्या स्वभाव तसा आहे की चिडचिड करत मोकार पितय दारू काम नको काही नको कामाला पैसे धंद्याचं नसले निस्कारण लय नसते पैसे म्हणून केलं असं त्यांनी पैसे नसतात मान्य आहे, पण निदान
पाहुणे रावत नको ना इज्जत घालायला. घरी तर घरी हाय, घरच्यांना माहिती बाबा 10 रुपये तो हा. इज्जत गेली तिथं. पण पाहुणे रावत कशाला इज्जत घालायची? मी महिलावरची इज्जत घालू का? नाही गाला होता नाही तसं. मग तुम्ही तसं गेलं असंच गेल्यानंतर तुम्हाला नाव ठेवणारच ना लग्नाला त्यो नाही गेल्यावर. मग समजून तर काय ते ऐकणार नाही. मी काय म्हणलं 2-3 दिवसांनी लग्न आहे, आयर आज आयराचा आणते, उद्या जाईन म्हणलं मी. तुम्ही पण चला माझ्या संग. हा लग्नाला जायचं नाही, आमकच करायचं नाही, तमकच करायचं नाही, आयरच न्यायचं नाही, हेच करायचं नाही, तेच करायचं नाही. आपलं तर बाई पार जीव पार पिंच केला बाबा या बाबानी. 30 रुपयाची चप्पल घेताय आणि ती बी फेकून आणताय मला. मग चपलं नाही आणलं का तुम्हाला? मग लय माजलाय मग तिथं आता. वैतागून टाकले आपल्याला. तर आपल्याला राहायचंच नाही गाड्या भाऊजी, काय उद्या नाही, मला राहायचं नाही माणसापाशी. जमतं का वहिनी? असं करून तुम्ही प्रत्येक बार नेतात दापून जातात, त्यांनी तर तेवढ्या पुरतं हो करताय. आपण परत मारिताय माणसाला. ना आज आहे ना असा हाता खालून काढतो ना त्याशिवाय ना आपण मग दोघं तर मिळून रिटू. मग ती माझी ठीक आहे, जीवन घेईन. हा जीव घेतोय जीव. हात पाय बांधून टाकू ना बिगर भाकरी महाराजा भाकरी नाही द्यायची त्याला 4-8 दिवस. हाणलं परत मला पहिला फोन करा कसा हाणतोय बघू. खात्र्या माणस ते सकाळला. तुम्ही जाऊन बोला बाय, आपण नाही येणार त्या नाही नाही माणसाकडे. तुम्हाला यावं लागेल ना असं कसं काय तुम्हाला नाही. ते काय म्हणतात रस्त्यात काय सांगितलं आणि काय नाही तुम्ही समोर असला हा फरक पडतो समोर जरा. असला फरक पडतो ना. खरं आणलंय मला रे. कुठून दाखवू आता? चप्पल फेकून आणलेली कसं दाखवणार भाऊजींना तरी मी? नाही आपण परत ते हाय आता याच्या आधी काय ते हरिंग नव्हते का तेव्हा मुस्लिम वेळेस खाल्ली. त्याकडे बघत असते त्याकडे. बरं, चला तुम्ही ना एक काम करा, चला घरी चला त्याकडे बघू आपण. नको नको ते माणूस मार खाऊ मातला काय ए, तुला माहिती ए, काय? काय माहिती म्हणजे जरा समजून घ्यायचं, अंगावर नको येऊ. काय नाही तर तुझं ये इकडे ये इकडे, बायको इकडे सांगत इकडे. आहे, काय काय झालं अरे 4 दिवसाला लग्न आणि कोणाचे मोतूर 4-4 दिवसाला असतात काय? आता पाहुणे उठ सुट मायार मारायला लागलो ना तुकडे वाचून घरी पार. आणि मग काय लग्न पाहुणे जायचंच नाही काय? रोज रोज असतं रोज का लग्न? दिसाड. रोज लग्न असतात का? आज बहिणीच आहे, हा. उद्या भावाच आहे, हा परवा दिवशी कुठे मावच बहिणीच आहे. आणि मग लग्न आल्यावर काय करायचं त्याला? अरे 4 दिवसात कोणाचा मोतूर आहे तुला माहिती आता आहे का? तुम्ही मोतूर सांगा. काय नाही नाही, मोतूर काय असतो माहिती का? काय असतं? काही आपलं तोडाली थोपाडाली ते बोलायचं. चला तर बोंबलत महिन्यातून एक बार इकडे आहे का गेला आता तुम्ही सांगा, आमचे बाबा वारले होते माग, त्यांचा 10वा 13वा होता, मग मी तिकडे जायचं का? असं काय तिकडेच राहून दे मग. ही काय 8 दिवसालाच मारत मग कवर बी लावू काय तिकडे? कोणाचं लग्न निघत आहे तर कोणाचं काय निघत आहे. तुला याच्या आधी कधी परवा जायची माहिती का? अरे पण काय गरज पडली? नको येऊ दे ना ती पाहुणा आपल्या घरी. पाहुणे रावत काय 10 रुपये ती काय पडत नाही, आहे. पाहुणे रावळे मोकर गावात साठावर सोडलं पितोय हिडतोय उलट तुला तर बागा रान मोकळ होते. कवा पितोय? मग काय करतोय? आता काय पेलोय? मला काय कळत नाही का अरे गावात? तुकडे वाचून मरतोय तेव्हा नाही येत बघा. हा, 10 रुपयाला बरं पैसे देतो तुझ्याकडे. ही रुसून निघाली की गाठ पडली तुमची. मी येतो घरी. जाऊ दे ना गेली तर. कशी जाऊ? असा उपाशी मरतोय आणि तसा मरतोय. अरे तू काय मग करतोय? काय काय त्याच्यावर पण त्याला बोलतात मला ते. रडून जिरवायची नाटक आहे सगळी. रडून जिरवायचं नाही ते. आता पाय घेऊन आले राहण्याला. पाईप आता आलो ना तू काय केलं असतं? काय काय केलं असतं मग? वाजवली असतील. हा मग हीच करायचं का? बघितलं अरे का? पण मला तू सांग, अरे काहीतरी पद्धत आहे का बरं मी नाही म्हणतो थोडीफार? मी काय म्हणतो हाय त्यांची पाहुणे जे असतात मग लग्न आल्यावर जावंच लागतं ना यार, करावंच लागतं ना. चलू दे 8 दिवसालाच लग्न यांची. त्याच्यात चौकडात जाईल तुझीच जाईल का आमची जाईल? जाऊ दे माही गेली तर. हे निर्णय नका ना. बाबा वारले होते. तुम्ही कोणच्या टायमाला रडती? बाबा गेले आणि जमा करला का चपलाने हानी दोन काय करतो? वळच पडले तर. अरे हा. चपलने आणलं नाही तिला म्हणलं चप्पल घालून राहा. ती घालून जा, उन्हात निघाली ना. हा. बेगून आणले मला भाऊजी. आता कसं दाखवू तुम्हाला? नको. अरे तिला म्हणलं चप्पल घाल. ती म्हणते 30 रुपयाला. हिची बापाची लगा कंपनी का रडतच 30 लागा रुपयाची त्या. चप्पल भेटायला. येतात येत असताना तुम्ही 30 काय रुपयाला सांगता येत 50 नाही. रुपयाला 30 भेटतं ना. रुपयावाले आणतो काय तुम्हाला? कोण आमच्यात नाही घालत 30 रुपये. मग आमच्यात घालीत आहेत का? आम्ही काय भाऊ भाऊ आहेत का? काय कुठं दुसऱ्याची इथं? मी नाही घालत बस. त्याचे भाऊजी दारू नाही प्यात, तुम्ही 10 रुपये आमच्या हा. पडतात गोकाडीत. दारूवाल्यांना बरे 30 रुपयाला चपला देतात लोक. मग? देतात सगळ्या देतात. गाण्याच्या नावाखाली. अरे ही नाही, फायदा नाही. मोकार चाललाय तुला. अहो, मी काय सांगतो घातलेली साडी घातली मी. हो का? 30 रुपयाची आणतोय का कुठे एखाद्या देवळातून उचलून आणतोय काय हा, माहिती? तीच करतो. कोणाची चोऱ्या करतो आता गावात. काय बरं शाजूक बांधला एवढ्यात. तुला आहे ना तुला चपली सुविधा होतं का? तू दाखव तू पाईप गप बस ते पाईप काय लागत तुला? ये असं पुढे ये. हा, पुढं काय एवढं ला? चांगलं बस. बसा. ये पुढे वरच्यावर. अरे तू मोकार नको रू बाबा आणू माया. मोकार रोज काय रे आले आईला पिऊन मीच उचलून आणत होतो तुला कितीतरी बार. हा. हो, मला बघितलं सांगायला. का? आता म्हणजे- तुमच्या सुद्धा ते तुमच्या बायको समोर तुमची इज्जत घालताय. बाबा तुला बांधून आणलाय कितीतरी बारे गावात. आणला उचलून आणला तो खांद्यावर मग- एवढा बेवडा होतो मी
याला त्या आता मी पेलेलं आहे उचक हा. उचक पेलेलो वास येतो अरे 2 महिने झाले दारवाले थोबाड नाही पाहिले हा पैसे नसेल कसा बघशील पहिले उधारी असते आण. हा कशाला जाशील परत दारवाल्याकडे गोष्ट नाही तू हा हा देतो ना मग आज जातो त्यांच्याकडे बरं नाही मला आता घेऊन येतो उधारी मिटितो का गावात इथं बांधलं लाज नसल्याचं ते बोलत आहे. इथं खंदर ते. द्यायची नाही माहिती का आणि इथं चाललाय मिटवाय बांधणं उग मोठा आहे म्हणून जाऊन देतोय तू त्या मोकर वहिनीला ताप देऊ नको तिकडे फेकला असतं मी तू त्या वहिनीला ताप देऊ नको मोकर अरे काय द्यायला मग तिला जाऊ दे 4 दिवसाला तिकडे लग्न आणि कार्य करू दे सगळी हो तुम्हाला परत लागले ना पैसे मला फोन करीत जा त्याला का मागत जाऊ हादऱ्या वाहनाचं काम काम करतो का तू नाही नाही तूच करतो माय सगळं तूच ओढितोय काय काम करतो ह्यो? काहीच नाही काहीच नाही की? अरे चोर अरे तो भाकरी खायला पाहिजे ना तुला काय उपाशी मारला पाहिजे बारणे व्हायचा ती का हा काय करून लय पोंब पाडली कोणचं तू? बरं गेलो ते कांद्याचं गाव कांद्याचं गेली गहू काढायला गेलते मी कांद भरणं करायला गेलते दुनिया तूच करती आणि मी झोपून राहतो मग झोपूनच अरे, राहतात ही पिऊन सगळं पडल्यावर काय गोड कळतंय बघायला. गोड बांगाल नाही गोड बांगाल नाही मला माहिती ना तो स्वभाव कसा आहे लकडी शिव मकडी ओढणी येत नाही हा हा नाही हा कळत काही. मग हानीचा दररोज बायको हाणायला हीच घेतलंय यांच्याशिवाय ज्ञान नाही अरे ते उगा गरीब आहेत म्हणून ना तू अंगावर जर रिअल ना तू भुगा करू टाकी हा. हा गरीब आहे म्हणून चाललंय ती नाही काय तर मिरची तुमचं. मिरची काय तवा बोगा हा. खाली. झालंच असतं त्यांनी हात उचलल्यावर तुमचं कसं होईल काय बरं का? हा हा. हा? तू चांगलं चालते घ्यायला. पाईप घालीत तोंडातच पाईप घालीत खतर नवरा बायको आम्ही इथे हा प्रश्न आमचा आहे हा तुमचं काय कारण आहे इथं? काय कारण आहे म्हणजे हा. काय कारण कोण म्हणजे येतं? मग तू बघितलं का भाऊजी तुम्हाला कसं बोलतात ते? म्हणून जाऊन देतोय ना. तुझा जीव आहे का माया नाद लागायचा मला आणशील तू हाण बरं मला मग त्याचा फायदा नको हाण घेऊ ना तू. हाण ना मला राग आला तू एवढं नाही सोडलं मी आता तुला काय सोडीन ही आहे ना ही काही मोका काय तुझी बायको वगैरे ते काय पुन्हा ती बी आणीन तू तेच लायकीचं आहे ते. तुझं काय केलं? तू सांग ना त्या बहिणीचं नाही अरे हात गप ना तू ठेवा बाजूला ह्यांना तुम्ही ती बांबू मोड इकडे डोक्याला लागत आहे. इकडे इकडे पुढे ये. मोकार बाबा आणतोय तू कुंकड जरा गुढीत ऐक जरा सुधारला का आता तरी आता काय सुधार करायचं आहे मनाने समज त्याला नीट काम मग ना हे त्यावर दारू नको कार्यक्रमच पिऊ. सोडू का? हा? मी हा? तुझं काय म्हणणं आहे? काय काय म्हणलं मी कार्यक्रमच करायची नाही म्हणजे काय मी तमासगिरी नाही काय कार्यक्रम करायला 4 दिवसाला कोण भाऊजी कसं बोलत आहे मला ते? कार्यक्रम करायचा म्हणते ते. आता मला तू सांग 4 दिवसाला जर बायको तिकडे पळायची, तर इथं खाऊ काय मला सांग. पुढे जातात त्या तू लागला काय अजून आलेली 5 दिवस काय झाले? मग आता लग्न आलं काय करते त्या मग तू एक काम कर हं. हिला कोणच्या लग्नाला कोणाच्या दाव्याला मैतीला सगळ्याला जाऊ दे तू माझ्या डाबा पोहोच करीत जा इथे तिला काय हिंडायचं तसं हिंडू हा तुम्हाला फोन करीत जा काम असल्यावर जायला लागते तेवढं नाही आला ना तू मग बघतो तू बिन ही तुला जायला काय झालं काय कॅंग थांब जरा गेलाय तिकडे सॉरी, मला तो आठवलं. बाप मिळालाय का नाही. आई हे, आई नाही, कोण नाही मेलं. बहीण भाऊ मोकार नाही ना मग कमून ओळखी हे आणताय ना. कमून आलं तिथे भावनाचं हे. अरे ना ना हिचा भावाचं लग्न हा बहिणीचं काय म्हणली मोतुरी का काय असते तसली मोती त्याच्यातलं काय कळतंय मला एवढं गबाच असू शकतो कोणतरी मिळलं हो तर नाही लग्न आहे. तुझ्या बहिणीचं पहिलं लग्न झालं नाही, म्हणलं नाही, मग तुरच आहे बहिणीचं आहे. ना मावस बहिणीचं हा. मग जायला नको त्यांनी काय जाती का? काय जायचं घरातलं लग्न आहे तू असं बावळट आहे नसते. का तुला कळत काही काय झालं महिन्यातून 13 लग्न असू दे 13 वर्ष श्राद्ध 13 मजा. बर्थडे मजा. 39 दिवस तर वाऱ्यावर गेले 32 दिवसातला एक माणूस जर एक दिवस बायको घरी नसल्यावर जर त्या माणसाला तुकडात नाही खायला तर बायको कारण ठेवायची काय आला महिन्यात 30 नाही तर एक- तू किती दिवस जाती 32 दिवस जाते? कुठून आले तू किती दिवस जाते मला सांग 32 जाऊन किती दिवस जाते तू एकदा तरी जाते मारायला जाते. लई असलं अर्जंट तरच हा मग इथं तसं नाही बाई मग माझ्या भावाचा बर्थडे माझ्या भाषेचा बर्थडे माझ्या आई दुखत आहे माझ्या बापात दुखत आहे बघितलं का भाऊजी तुम्हाला तरी यांनी पटलं का? माझं त्यांनी काय बोलले, करायचं? खोटं बोलायला. आई तुझं जायचं नाही. आहे म्हणजे मला एक सांगा कोणची गोष्ट जर रोजच बायको जायला लागलं तुम्ही काय करता असू नको का याच्या तोंडात पाईप घालायचा त्याला काय आणतो वाटत त्याला आणून काय व्हायचं हिला धोपटायला पाहिजे हिला काय करायचं यार हा हुसकून काय पाहिजे म्हणलं की गप बस गाड्याच्या बाजूनेच गडी गाड्याच्या बाजूने गडे कस काय मग चुकत आहे कोणाचं कसं चुकतंय तेव्हा तर काय होतं त्याला तुझी बायको किती दिवसात जाते रे माहेर जाते 15 महिन्यातून 2 महिन्यातून कधी कधी 8 हा. दिवस जाते. आणि तसं असे 2-2 दिवसाला 2 दिवसाला होय पण काय आता बघायचं? लग्न असलं ना. होय ना महिन्यातून माणूस मेला तर जाणार. ह्यो महिन्यातून 15 दिवस माझ घरी जेवायला भिकाऱ्यावर लाज वाटते त्याला मी बळच नेतोय ते म्हणतो अरे कवर जेवायचं रोज
आणि ह्यो मग बाबा असं- म्हणतो, योग एक आणि दिवस नाही डबा तू घेऊन विचार कर आता माझ्या घरी तरी समजा 15 दिवस जेवायला तर कवर जेवण घालणार आहे माझ्या घरची. नाही तुम्हाला त्या कधी बंद नाही नाही ते म्हणतात येऊन दे जेवायबद्दल वाद नाही पण येऊन तर नको राव लाज वाटायला लागली मला आता दररोज कसं येऊ जेवायला. आणि ही बाया थोप नुसती बोगाडा वाशी ती मग जात जायचं ना तुम्ही ते नाही येत ना दारू पिऊन पडत आहे. पिण्याच्या नावाखाली योग ह्यो. हा, हे पियाचं काय तू काय- की काय तुला सांगतो दांडा काढून जर कधी बाया हल्ली ना पळू पळू सारखाने पळाली ना काय पळून तर सांगता मागून मला दांडे तुम्ही? आणायची. ही काही अशी येतात ना आणि मधी. कशी बाया जाती माहेराला मी सांगतो तुला हे असं सांगत हे चांगलं आहे. ना बायकोला मी उलट मी चटके दिले ते परत गेले ना पायाला चटके दिल्या मग ह्याला पाहता दारू पाहिजे नाही आपल्याला भांडणं लावून तुम्ही द्यायचं. म्हणतात तसं डोकं लावू हा पुढे पळाली मागून हाणायची तुम्ही हो बाजूला. कशी जाते माहेराला बाई बघू जाती हा बघू ते. हा, ये ना तू ये ना पुढे आहे मी ए, याला सांगा राव, ए, तू गप्पा भाऊ तू त्याच्या प्रपंचात काय मोकर नाही तू सरळ चुकीचं आहे. याला नाही धरत. तू हाण तू हाण तू हाण तू हाण तुला काय करायची तू हाण हाण बिंदास नाही नाही ए, तू सरळ बाजूला तू इकडे होय कशी जाती मला बघू दे. तू इकडे होय इकडे होय तू जाऊन दे त्याच्या नावावर बायकोच होऊन दे असं थोडीच असतं तू नवरा इकडे बायको. जा. पिशीला राखण राव, कशी जाती बाई मला बघू दे. त्या आईला हिचे- हा? काय पळती पळ पळ. ही असली पद्धत हाणायला लावते तू नाना कुठे नाही, 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 तेच गुणाची ती बाया तुम्हाला नाही माहिती पण तिथं फोनवर मला अरे लय आणली पाहिजे तिला तिला काय व्हायचं तिच्या हाडकाला मारण्याला लागायच्या मास खंडे मारण्यामध्ये ती आहे ना मला फोन करते ना पण तुमचा भाऊ आले, आले. काय आले? असाच जाशील का आता नाही. हा चल पिशी पिशी उचल इकडे घे पिशी उचल टाप कोणी हो घरात वगारा तिकडे इकडे घर घर परत सांगायचं नाही आईचं दुखत आहे बापाच दुखत आहे बहिणीचा मोतूर आहे भावाचं लग्न आहे असं काय जर सांगितलं आता इकडे नाही आणायची आता परत एक आयडिया देत तुला मी तिकडे जाऊन काय नाही 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 हिला 1.5 दिवस 2-3 दिवस बाथरूम मध्येच कोंडून टाकायची म्हणजे काय आणि तुमचं तसं बी म्हणणं नाही काय, ऐकलं खाय ना प्यायला तसं नाही ऐकलं ना ते नाही का माझ्याकडे आहे ते जनावर चटकी देतात नाही का शॉक बसायची ती ती मशीन देत तुला मी दार 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 दार. बांधायची दन दणके मारायचे 2-4 गरीब आहे वहिनी तुम्ही ती मोकार देताय अहो, ना. गरीब नाही ती शरीराने पुसली तिचा मेंदू बारीकी त्याचा फायदा घेतात तुम्ही हा याला घालून याला एक मकर आणि- दिवस धरून एकट्याला हा. दिसला ना एखादी घरी तो आता मोठा पडतोय म्हणून त्याचं काय वाचतोय नाही. तो जरा काय नाही धोप्याच्या उसात घालून मागाशी चान्स घेतलाय त्यांनी मला घेतला का मग? बरं झालं. चांगला घ्यायला पाहिजे अजून तू काय बघती तर तोंडात पाय घातला पाहिजे हम्म. तू आता परत सापड काय वगारात पहिला कुत्रीच्या आईने हाणला पाहिजे तुला. चबाक झाली सुरू बघितलं का? घे काच का घे काच का? आणि म्हणतो लय गरीब आहे वहिनी कुठे याची गरीब आहे काय अजून तुझी काहीच नाही आता तुम्ही गप्प हा? बसा फक्त तुम्ही तिथे तुम्ही घरी जा तिच्या मागं बघा तुम्ही माझ्या आता बघा माझ्या फक्त तुम्ही म्हणजे चला काय, तुम्ही आपण जाऊ हळू. उलटे भांडतात काय त्यांना तुम्ही माझ्या तर बघा तिथे गेलं नाही तिथे हाणलं तर माझ्या पैन देईन मी तुम्हाला. काय बाई, बाई. बघा. तर आईला. आणि मी तर मला काय म्हणते फोनवर वहिनी रडत आहेत. आणि मला तुमचा भाऊ हानितोय मारितोय हे असा उलटा उद्योग आहे होय. तुम्ही शांत बसा. 2 मिनिटं माझ्या जवळ. आता आपण इकडेच थांबू कळलं ना आपल्याला ए, साडक्या तिथं माणसाची इज्जत घालते बाई, बाई. येत इथं कुठं माणसाची आणि इज्जत तिथं वाचली म्हणून इथं फायदा घ्यायला लागली का येत पळ, पळ हात. अरे हा? पळ, तुला पळ हात. नाही नाही मग काय करायचं पूजा करू का काय करणार आहे? आता काय रोग आलाय काय हा, तिथं मला इज्जत घालतो का त्या भावासमोर ए अरे साडक्या मग त्याच्यापाशी कसं काय रडत होती रे? रडत होती तेव्हा जमत होती काय वय रे हा? हा? म्हणजे माझी इज्जत घातलेली जमती काय नाही नाही नाटक कराय कशी जमत होती तिथं मी आता नांदतच नसते तुझ्यापाशी आता बघितलं का वा 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 चपलं नवरा आणलाय आता काय करायचं आया, मी इतके दिवस बघतो वहिनी नाही, जाऊ नाही, दे, कोणी आलं? आता बारकी. तुम्ही बघितलं ना लांबून नाही पाहिलं बरं इथं आल्या हा, चालू झालाय. परत तू सांग बरं मला नाही ना पण प्रत्येक वेळेस फोन लावला की भाऊजी तुमच्या भावाने मला नाही, नाही, परत चुकलं तुम्हाला सांग दर्शन का बाजू दर्शन बाजू तिची याला नाही, दोन नाही, काट्या नाही. टाकल्या मी बाईला. मोकार चुकीत बसलो याला आता इकडे काय इकडे या, लहान. इकडे या, आता सोडू नको सांगितलं नाही म्हणशील. इकडे या इकडे या तुम्ही कमाल आहे या बाईच्या. आता आहे ना तू का बघायला जाऊ नको चला आणि तुला ती घरात घालून घ्या चहा पिऊन चला काय घालते काय